इंद्रजित देशमुख साहेब, सरांच्या बद्दल बोलताना मला नक्कीच 4 शब्द बोलावेसे वाटतात. विचारांच्या या मंचावर आता शब्दांची उधळण होईल. त्यांच्या रसाळ वाणीने प्रत्येकाचे मन जिंकले जाईल. ज्ञानाचा आणि अनुभवाचा आज खजिना उलगडणार आहे. त्यांच्या ओजस्वी विचारांनी हा परिसर उजळून निघणार आहे. मी फार वेळ न घेता आजचे प्रमुख व्यक्ती श्री इंद्रजित देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगतास सुरुवात करावी. आदरणीय इंद्रजित देशमुख साहेब. या धर्मसभेमध्ये उपस्थित असणारे आदरणीय परमपूज्य आचार्य, साष्टांग दंडवत घालतो. उपस्थित सर्व मुनी संघ त्यांच्याही चरणावर मस्तक ठेवतो. आदरणीय वीराचार्य यांच्या पवित्र स्मृतीला आदरांजली वाहतो. आणि ज्या संस्थेमध्ये मी शिकलो आणि ज्या महापुरुषाचा स्पर्श माझ्या घराला सतत 20 वर्ष होत राहिला, त्या परमपूज्य कर्मवीरांनाही मनापासून आदरांजली वाहतो. आणि उपस्थित सर्व श्रावक आणि श्राविका, ही सभा चातुर्मासामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. माणसाच्या जीवनाची उंची वाढावी यासाठी हजारो वर्षापासून या मातीमध्ये दृष्ट्या लोकांनी, ऋषींनी, संतांनी, महापुरुषांनी आणि अवतारी पुरुषांनी एक व्यवस्था निर्माण केली. लोकसंग्रह कशासाठी असावा, तर माणसाच्या जीवनाची उंची वाढवण्यासाठी असावा. सभा 2 करण्यासाठी भरतात. एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी सभा भरते आणि एक स्टँडर्ड ऑफ लाईफसाठी सभा भरते. म्हणजे राहणीमानाचा दर्जा उंच व्हावा यासाठी ही सभा असते, त्यासाठीही मार्गदर्शन असतं. आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ, जीवनमानाचा दर्जा उंच व्हावा. ज्यांचा जीवनमानाचा दर्जा अत्यंत उच्च होता अशा महापुरुषांचा सत्संग आम्हाला लाभावा, ही व्यवस्था हजारो वर्षापासून होती. ज्या वेळेला काही इतर व्याप नव्हता, त्यावेळेला हजारो वर्षापूर्वी 120 वर्षाच्या आयोजनामध्ये, 120 वर्षाच्या जीवनामध्ये मुलं 8व्या वर्षी गुरुदेवांच्याकडे जायची, 24व्या वर्षी यायची, एक दिव्य जीवन जगायची आणि पुढची 48 वर्ष ती उत्कृष्ट संसार करायची. 72 वर्षानंतर ती वानप्रस्थाश्रमाकडे जायची आणि पुढची 24 वर्ष की ज्यांनी जीवनाचा अनुभव घेतला, व्यक्तीचा विकासाचा अनुभव घेतला, कुटुंबाच्या विकासाचा अनुभव घेतला, संसाराचा आणि प्रपंचाचा अनुभव घेतला, ते पुढच्या 72 वर्षानंतर ते आश्रमामध्ये जायचे आणि वानप्रस्थाश्रमामध्ये आपला आयुष्याचा अनुभव पुढच्या पिढीला ते द्यायचे. म्हणजे मावळतीकडे झुकलेला सूर्य येणाऱ्या पिढीला आपलं औदार्य द्यायचं, आपलं तेज द्यायचं, आपलं सामर्थ्य द्यायचं. आणि 96 वर्षानंतर पुढच्या 24 वर्षामध्ये आयुष्याचा निरोप घेण्याची ती तयारी करायची. नंतरच्या कालावधीमध्ये काळ बदलला, जीवनाचं सत्व बदलत गेलं, तत्व बदलत गेलं आणि मग संतांनी विचार केला की मग हे मार्गदर्शन कोणत्या माध्यमातून, कोणत्या व्यवस्थेतून समाजाला द्यावं. आणि म्हणून चातुर्मासाची व्यवस्था करण्यात आली. 4 महिने निसर्गामध्ये पाऊस असतो, शेतामध्ये कामं कमी असतात, हालचाली कमी असतात. हालचाल नसल्यामुळे भूक कमी लागते, त्यामुळे मेंदूकडे प्रवाह जास्त असतो, त्यामुळे लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून या चातुर्मासामध्ये सत्संग ठेवला, महापुरुषांचा सहवास ठेवला. म्हणजे आपण 8 महिन्यामध्ये क ची बाधा झालेली असते आपल्याला, कनक कांतानी कीर्ती, आणि ती बाधा संपवायची असेल तर स ची बाधा व्हावी लागते. साधना, सेवा, सत्संग, समाधी, इकडं आमचं आयुष्य झुकावं यासाठी 4 महिन्याची व्यवस्था, चातुर्मासाची व्यवस्था ऋषींनी आणि संतांनी केली. त्याही चातुर्मासामध्ये नाही मिळालं तर महाराष्ट्रामध्ये संत साहित्यामध्ये पारायणाची व्यवस्था केली. निदान 7 दिवस तरी तू एकत्र ये, 15 दिवसातून एखादा उपवास कर. म्हणजे जीवन तुला समजून घ्यायचं असेल, आतला प्रवास सुरू करायचा असेल, अंतर्मुख व्हायचं असेल तर ती व्यवस्था केली. कारण जीवनाचा प्रवास 2 बाजूने होत असतो, एक बहिर्मुख आणि एक अंतर्मुख, एक श्रेयस आणि एक प्रेयस. प्रेयस म्हणजे आम्ही सुखाकडे जात असतो, यशाकडे जात असतो. आम्हाला यश हवं असतं, आम्हाला सुख हवं असतं. आणि श्रेयसचा प्रवास आहे तो आतला असतो, मी कोण आहे त्याचा शोध.
या सृष्टीची सगळी गुपितं कोणती आहे त्याचा शोध एक. त्याला हिंदी भाषेमध्ये खूप सुंदर शब्द आहे, खोजी, संशोधक. बाहेरच्या सगळ्या नश्वर जगाचा अनुभव आल्यानंतर तो अंतर्मुख होतो आणि खऱ्या समाधानाचा शोध घेण्यासाठी तो प्रवृत्त होतो. प्रेयसी जीवनामध्ये माणूस यशासाठी प्रयत्न करतो, सुखासाठी प्रयत्न करतो, समाधानासाठी करतो. पण सुख, समाधान आणि यश याच्यामध्ये कितपत आम्ही समाधानी होतो याच्यावर खूप मोठं चिंतन संतांनी केलं. यश याचा अर्थ की आपल्या आयुष्यामध्ये आपण जी ध्येय ठरवली ती गाठली तर आपण यशस्वी होतो असं म्हटलं जातं. म्हणजे मला खूप मोठं पद हवं आहे, मोठी प्रतिष्ठा हवी आहे, म्हणजे आम्हाला हिमालयाचा एव्हरेस्ट शिखर चढायचं आणि यशाची एकदा नशा चढली माणसाला की तो छोटे छोटे डोंगर क्रॉस करत समजा हिमालयावर गेला तर संत असं म्हणतात की ज्या वेळेला यशाची नशा चढते आणि तुम्ही शिखरावर पोहोचता त्यावेळेला सौख्याचा प्राणवायू कमी होतो, प्रेमाचा प्राणवायू कमी होतो आणि तुम्ही एकाकी पडत जाता. म्हणजे यशाच्या त्या शिखरावर गेल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेला एकाकीपणा जाणवतो त्यावेळेला लक्षात येतं की यश म्हणजे मी मिळवलं, मी संपादन केलं ते होतं का, ते आहे का. एव्हरेस्टवर पोहोचल्यानंतर जो सौख्याचा प्राणवायू कमी झाला तिथं मला हवं ते मिळालं का. मी थोडंसं एक वर्णन छोट्याशा एका गोष्टीचं करतो की हिंदी सिनेसृष्टीमध्ये राजेश खन्ना 1969ला सुपरस्टार झाले, पण 5-6 वर्षानंतर ज्या वेळेला अमिताभ बच्चनची एंट्री झाली त्यावेळेला सुपरस्टार पद गेलं. यशाच्या शिखरावर असताना अचानक, कारण यशाची चटक लागल्यानंतर ती नशा सांभाळता आली नाही. यशाचं दुर्दैव हे आहे की यश मिळाल्यानंतर त्या टिकवण्यासाठीची जी धडपड असते ती खूप कठीण असते. ती सांभाळता सांभाळता जीव कासावीस होतो. ती धडपड मोठी विलक्षण असते. आणि मग आपण त्यावेळेला बातम्या वाचल्या की त्यावेळेला ते आपल्या घराच्या गच्चीमध्ये यायचे आणि आकाशाकडे बघून ओरडत राहायचे. मग यशाची व्याख्या, खरं यश कशाला म्हटलं जातं. संत असं म्हणतात की तुम्हाला पाहिजे ते पद तुम्हाला मिळालं, तुम्हाला पाहिली तितकी संपत्ती मिळाली, पण सगळं मिळाल्यानंतर अंतर्मुख जी माणसाची प्रवासाची शोधाची शेवटचा टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये असं म्हणतात की यश मिळवत असताना तुम्ही आतून शांत आहात का, तुम्ही आतून आनंदी आहात का आणि आतून स्थिर आहात का. यशाची व्याख्या खूप सुंदर केली संतांनी. म्हणजे देह तरी वरीचिली कडी फिरे परी अंतरी बैस का न मोडे. असे तुमच्या वाट्याला आलेल्या प्रारब्धानं तुम्ही तुमच्या आयुष्याची उंची गाठली, पण तिथं गेल्यानंतर तुम्ही आत समाधानी आहात का. आर यू हॅपी इन युअर लाईफ. तुम्ही आतून समाधानी, आर यू स्टेबल इन युअर लाईफ. तुम्ही समाधानी आहात का. आणि आर यू इन पीस ऑफ माइंड. तुम्ही आतमध्ये शांत आहात का, प्रसन्न आहात का. मग तुम्ही कितीही उंचीवर गेला आणि आतमध्ये ते असेल तर तुमचं जगणं मोठं विलक्षण असतं आणि ते यश तुमच्या मानवी जीवनाची यथार्थता प्रकट करतं. खूप सुंदर ओवी आहे. देह तरी वरीचिली कडी फिरे परी अंतरी बैस का मोडे. म्हणजे प्रारब्धानं, शरीराच्या किंवा कर्मानं आमच्या वाट्याला आलेलं यश यथार्थतेनं साजरे करत असताना आम्ही आतून स्थिर असणं, म्हणजे चाक फिरत असणं आणि आतला कणा स्थिर असणं, या दशेमध्ये मानवी आयुष्य जगत राहणं हे खरं यश आहे असं म्हटलं. आणि त्या यशासाठीची धडपड असते. यश मिळवण्यासाठी एक धनाची आवश्यकता असते असं म्हटलं. आणि यश, धन मिळवल्यानंतर सुखाकडे घेऊन जातं. ही धर्मसभा यासाठी आहे की आपण अंतर्मुखतेनं प्रवास कर. चातुर्मासामध्ये आचार्यजींचा सहवास आम्हाला, केवळ एक कैवल्याची प्राप्ती झालेल्या महापुरुषांचं चिंतन, त्यांनी दिलेल्या उपदेशाचं चिंतन आम्ही 4 महिने इथं आम्ही आत्मसात करणार आहोत. मी मगाशी ज्या घरामध्ये भोजन करायला गेलो होतो तिथं असं म्हटलं की चातुर्मास यासाठी असतो की 4 महिन्यामध्ये श्रवण करायचं असतं आणि 8 महिन्यामध्ये ऐकलेलं त्याचं आचरण करायचं असतं. 4 महिने ऐकायला लागतात पण आचरणाला 8 महिने लागतात, म्हणून 8 महिने आचरणाला दिले. आम्ही जातो प्रवचनाला गेल्यानंतर लोक प्रवचन संपलं की नमस्कार करायला येतात.
त्याचा अर्थ एवढाच असतो की जे काय तासभर तू सांगितलंयस ते तुझ्या तुझ्या पायावर ठेवून आम्ही निघालोय. जे काय जगायचं ते तुझं तू जग. तुझ्या जगण्याचा आणि आमच्या जगण्याचा काहीही संबंध नाही. जे काय वागायचं आहे, सदाचरण, नीतिमत्ता, चारित्र्य, पावित्र्य, ते तुझं तू सांभाळ, आम्ही निघालो. पण श्रवण याचा अर्थ की कल सुना आज बना. हा विकास, क्रमविकासाचा सिद्धांत आहे. उत्तरोत्तर आमचं आयुष्य विकसित होत गेलं पाहिजे. डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. कालच्यापेक्षा आतून आम्ही आणखीन प्रगल्भ झालो, आणखीन प्रकाशाकडे निघालो, आणखीन ज्ञानी झालो. आणि तो प्रवास शेवटच्या टप्प्यापर्यंत आल्यानंतर एक तृप्तता आयुष्यामध्ये प्राप्त झाली, तो असावा असं म्हणतो. मग या प्रवासाला सुरुवात करत असताना सुरुवात होते परमार्थाविषयी जास्त न बोलता आपल्याकडं आचार्य वीराचार्यांच्या उपदेशाचं आपल्याविषयी. आणि आचार्यजींनी मला सांगितलं की तरुणाई, तरुण पिढी आत्ताची, तिच्यामध्ये कोणते गुण असावे, तिनं स्वतःला कसं विकसित करावं आणि त्या विकसित करण्यामध्ये त्यांच्याकडे कोणते गुण असावेत, त्या गुणाविषयींची चर्चा आजच्या आपल्या बोलण्यामध्ये असावी असं आचार्यांनी. मग तरुणाईच्या मध्ये 3 तकार असावेत असं म्हटलं. सगळ्यात आयुष्यातला अत्यंत सुंदर प्रगल्भ असं काळ असं म्हटलं जातं तरुणाईला. आयुष्यातला वसंत आहे असं म्हटलं जातं. म्हणजे सर्व ऋतूमध्ये वसंत जसा बहारदार असतो, सुंदर असतो, तसा मानवी जीवनातला सगळ्यात बहारीचा काळ, की ज्या कालावधीमध्ये शक्ती असते, सामर्थ्य असतं, बंडखोरीची क्षमता असते. आणि त्या तारुण्याला विवेकाची जोड जर तरुणाईमध्ये नाही मिळाली तर मोठी कठीण गोष्ट असते. व्यसन एकदा लागण्यानंतर संपणं खूप कठीण काम असतं. पण या सभा मंडपामध्ये जी आपण सभा आयोजित केली, दिव्य पुरुषांचा व्हायब्रेशनचा आमच्यावर प्रभाव व्हावा. आमच्यासारख्या प्रवचनकारांच्या व्याख्यानानं प्रभाव होत नाही लोकांच्यावर. मगाशी आचार्यजींनी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली की अत्यंत भावपूर्ण अंतःकरणातून डोळ्यातून 2 थेंब पडले की दुसऱ्या दिवशी त्या निसर्गानं आम्हाला आवाज दिला आणि लेकरांच्या आयुष्यामध्ये यश दिलं. 2 थेंब महापुरुषाच्या डोळ्यातून पडतात त्यावेळेला ते हृदय अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असतं आणि त्याला न्याय त्या निसर्गाला द्यावा लागतो. त्याला वैश्विक विद्वत्ता असं म्हटलं. निसर्ग काम करतो म्हणजे शुद्ध संकल्पाचा दाता परमेश्वर असं म्हटलं. वाणी शुद्ध असेल, जगणं शुद्ध असेल तर त्या हृदयातून जो विचार प्रकट होतो तो त्या विश्वाला परत द्यावा लागतो. आणि म्हणून या धर्मसभेमध्ये थोडासा परिणाम होईल असं आचार्य श्रींना वाटलं म्हणून मला बोलवलं. अन्यथा आमच्यासारखे तर प्रबोधन करत असतात खूप, पण परिवर्तन शक्य नसतं. व्यसनमुक्तीवरच प्रबोधन करणारे एका मोठ्या वक्त्याविषयी मी बोलतो आहे. ते व्यसनाविषयी खूप 2 तास बोलायचे, खूप मनापासून बोलायचे. व्यसन केल्यानंतर आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं, संसाराचा कसा नाश होतो, घर कसं वेठीस लागतं, 2 तास बोलायचे. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे सांगत असताना प्रॅक्टिकली सांगायला पाहिजे लोकांना की व्यसन किती वाईट असतंय, प्रॅक्टिकली सांगायला पाहिजे. मग ते प्रॅक्टिकल करायचे. प्रॅक्टिकल कसं असायचं, ते जाताना एक बिस्लरीची बाटली न्यायची, एक मद्याची बाटली न्यायची, 2 ग्लास न्यायचे आणि खिशातून काही किडे घेऊन जायचे. व्यसनमुक्तीवरचं प्रभावी भाषण दिल्यानंतर त्यांच्या प्रयोगाला सुरुवात व्हायची. प्रयोग असायचा की 2 मोकळे ग्लास काचेचे, एकामध्ये पाणी, एकामध्ये मद्य. खिशातले जिवंत किडे ते काढायचे, ते किडे दोन्ही ग्लासमध्ये टाकायचे. पाण्याच्या ग्लासमध्ये किडे टाकले जायचे, मद्याच्या ग्लासमध्ये किडे टाकले जायचे. मद्याच्या ग्लासमधले किडे मरायचे. मग ते प्रॅक्टिकल पूर्ण करत असताना ते प्रवचनकार वर उठवायचे, ते असा ग्लास म्हणायचे, बघा दारू किती वाईट आहे, किडे सुद्धा मारतायत, किती वाईट आहे दारू बघा. पुढे सगळे पिणारेच असायचे. पिणाऱ्यांचं वैशिष्ट्य असतं सचिन तेंडुलकरनं सेंचुरी मारली तरी पिणार, शून्यावर बाद झाला
आणि ग्राउंडवर पाणी पडलं तरी पिणार. त्यातला एक जण उठलाच. तो म्हटला, हो गुरुजी, म्हणूनच आम्ही दारू पितो की त्यानं पोटातने किडे मरतात. 20 वर्षाचा प्रबोधनाचा इतिहास. गुरुजींना राग आला. बदलतच नाहीये दुनिया. सुरेश भट म्हणतात की बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, बहर इथे मी शब्दांचे नुसते सुधळले होते. दगडाची दुनिया बदलायला तयार होत नाही. प्रवचनानं उठायला तयार होत नाही. कीर्तनानं उठायला तयार होत नाही. आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला तयार होत नाही. दगडाची दुनिया आहे. शब्दांचे बौच्छार नुसते मी आयुष्यभर उधळत राहिलो. पश्चाताप झाला त्या प्रवचन करणं, प्रबोधन करणं. आणि मग त्यांनी जाहीर केलं की येणारं माझं जे प्रवचन असेल ते शेवटचं असेल. यानंतर मी माईकच हातात घेणार नाही. सगळे शिष्य सगळ्या भागातले जमले. पुन्हा ते 2 तासाचं भाषण, प्रचंड प्रभावी. व्यसन माणसाला कसं बर्बाद करतो. आणि पुन्हा त्या प्रयोगाजवळ आले. पण त्या दिवशी मद्याच्या आणखीन 3 बाटल्या गुरुजींनी आपल्या सोबत घेतल्या होत्या. प्रयोगाला सुरुवात झाली. पाण्याचा ग्लास, मद्याचा ग्लास, किडे, ग्लासमध्ये पाणी, किडे मेले. गुरुजींनी ते वर केलं, ग्लास वर केला. बघा किती वाईट आहे. पुढून पुन्हा तोच आवाज झाला, हो गुरुजी, म्हणूनच आम्ही पितो की त्यानं पोटातले किडे मारावेत. गुरुजींनी आत्ता जे 2 मद्याचे ग्लास नेलेले होते ते स्वतःच तोंडाला लावले आणि ढसाढसा प्यायला सुरुवात केली. खालून सगळे शिष्य म्हटले, गुरुजी काय करता? आयुष्य बर्बाद केलं प्रबोधनासाठी आणि आता तुम्ही स्वतःच पिता आहात. गुरुजी असं म्हटले, बाळानो, माझ्या डोक्यात जो प्रबोधनाचा किडा आहे ना तो एकदा मरावा. पण हा चातुर्मासाचा काळ आहे. सुट्टी नाही कुंभोजकरांना आणि वीर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना. कारण आता 4 महिन्यात जी दारू प्यायची आहे ना, त्या दारूविषयी संत असं म्हणतात की रातभर जाम बैठकर जाम पीने से क्या फायदा, रातभर पीली सुबह तक उतार दी, हमारे झुंझुले से 2 घूंट पी ले, सारी जिंदगी गुजर जाएगी. दारूची नशा रात्री पिली की सकाळी उतरते. पण परमार्थाची नशा 2 शब्द कानात घुसले सत्पुरुषाच्या मुखातून तर ते आयुष्याचं कल्याण करून जाते, बदलून जाते. आणि भाग्यशाली आहात की एकही दिवस, माझ्या जिगरबाज तरुण दोस्तानो, एकही दिवस चुकू नका. शब्द नाही कळले तरी चालेल. महापुरुषाच्या अस्तित्वाची प्रभा ही प्रचंड आमच्यावर काम करत असते. आणि म्हणून हा सभामंडप 4 महिने अजिबात सोडू नका, सोबत राहा. व्यसनानं परिणाम, व्यसनमुक्तीचा परिणाम होतो का? व्यसनाचे तर खूप प्रकार आहे. मी ज्या वेळेला प्राचार्य होतो त्यावेळेला पहिला तास मी व्यसनावरच घ्यायचो. म्हणजे आहार, विहार, विचार, उच्चार आणि आचार या 5 गोष्टीवर मी बोलायचो. आहार कसा असावा? घरचाच असावा. स्वतःच्या बहिणीनं, आईनं केलेला असावा. आहार जर घरचाच असेल तर त्याचा परिणाम नीट होतो. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, कोणतंही कार्य असलं तर त्याच्यामध्ये तन, मन आणि जीव असावा लागतो. हॉटेलमधल्या आहारामध्ये तन, मन असतं, जीव नसतो. त्याच्यात व्यवसाय असतो. पण घरातली माझी आई, बहीण ज्या वेळेला स्वयंपाक करते, माझी वहिनी ज्या वेळेला स्वयंपाक करते त्यावेळेला तन, मन आणि जीव त्याच्यामध्ये असतो. एक खूप सुंदर प्रथा जैन धर्मीयांच्यामध्ये आहे, ती म्हणजे वासाची. सूर्यास्ताच्या अगोदर एकदा जेवलं की संध्याकाळी पावलं तिकडं वळणार नाहीत. पण वासाचा स्वयंपाक असा असला पाहिजे की त्याची फोडणी अशी असली पाहिजे की वास हा एकदा केल्यानंतर माझ्या घरातल्याची कोणाचीही पावलं त्या दिशेला जाणार नाहीत. इतक्या ताकदीचा स्वयंपाक वासाचा झाला तर तिकडे होणार नाहीये. म्हटलं आहार, विहार. आम्ही कोणाच्या सोबत असतो, आम्ही कोणासोबत राहतो. माणसाच्या आयुष्याची उंची संगतीने ठरत असते. माझ्या मायबापानो, माणसाचं जीवन प्राप्त झाल्यानंतर 2च आमच्यासाठी वाटा असतात. एक वाट असते घडण्याची आणि एक वाट असते बिघडण्याची. एक वाट असते निसर्गानं दिलेलं उन्हपोऱ्या आयुष्यामध्ये या आयुष्याचं गंगाजल करायचं, आणि दुसरी वाट असते की या आयुष्याचं गटाराचं पाणी करायचं. आम्ही नदीसोबत असतो, आम्ही संतांच्या सोबत असलो तर आयुष्याचं गंगाजल होतं. संगत चुकली की आयुष्याचं गटाराचं पाणी होतं. ते कायम दुर्गंधीने युक्त असतं. लाख मोलाचं आयुष्य अनेक जन्मानंतर प्राप्त झालं.
माऊलींची एक ओवी आहे, संसार श्रांताची सावली, तू अनाथ जीवांची माऊली, मज कीर प्रसवली ही तुझीच कृपा. म्हणजे सत्संग कशासाठी करायचा? माऊली असं म्हणतात की तू संसार श्रांताची सावली आहेस. सद्गुरू संत त्यांची वाणी आमच्यासाठी सावली काय? संसार कशाला म्हणायचं? 84 लाख योनीमध्ये 84 लाख जन्म घेतले आणि मेलो. 84 लाख जन्माचा प्रवास केला. जन्माला आलो, जगलो, मेलो, जन्माला आलो, जगलो, मेलो, 84 लाख वेळा. या प्रवासानं थकलो आणि या जन्मामध्ये आल्यानंतर संसार सांभाळत असताना सुद्धा अनेक गोष्टींनी पिचून गेलो आम्ही, दुःखानी यातनानी संपून गेलो. आणि मग या वेळेला आम्ही सावली शोधत असतो. तू संसार श्रांताची सावली, तू अनाथ जीवांची माऊली. आणि मग दुसरी गोष्ट आम्हाला लाभते की आम्ही कोणाच्या सहवासात आहोत. आम्ही संतांच्या सहवासात आहे का? आम्ही सत्पुरुषांचं, ज्यांचे विचार आणि ज्यांचं जगणं अफाट आहे त्यांच्या सहवासामध्ये आम्ही आहोत का? आणि तो प्रभाव आमच्यावर राहतो. मी प्राचार्य GTC असताना कोल्हापूरला पहिल्या दिवशी सभा घ्यायचो आणि त्याच्यामध्ये ह्या आहार विहार विचार उच्चार आच्यावर बोलायचं. चुकीचा आहार का नाही करायचा, व्यसन का नाही करायचं, तंबाखू गुटखा मावा मद्य का नाही घ्यायचं, याच्यावर मी बोलत राहायचो. माझं भाषण झालं की मी एक पेटी ठेवायचो समोर आणि त्या पेटीमध्ये त्या सगळ्यांना आणून आपल्या जवळचे गुटखा तंबाखू मावा त्याच्यात मी टाकायला लावायचो आणि मी दारू पिणार नाही त्याची शपथ घ्यायला लावायचो. हा कार्यक्रम कायमचा असायचा. म्हणजे मी त्यावेळेला सांगत राहायचो की गुटखा का नाही, मावा का नाही, तंबाखू का नाही. मी कराडला असताना मी व्यसनमुक्तीसाठी किंवा अजूनही करत राहतो. कोणी तंबाखू गुटखा मावा खाऊन माझ्या समोर आलं तर मी त्याच्या पुढे असा हात पसरायचो, म्हणायचो की तंबाखू टाक ना, गुटखा टाक ना. मग एखादं इरसाला असायचं ते मला म्हणायचं तुझ्या बाची खातो का म्हणायचं. मी म्हणायचो माझ्या बाची खात नाही, पण तुझ्या पोराला जर बा मरेपर्यंत हवा असेल तर टाक ना माझ्यामध्ये, तू गुटखा टाक, तंबाखू टाक, मावा टाक. असं घडायचं रोज. एक दिवशी मी गटविकास अधिकारीच्या माझ्या केबिनमध्ये होतो आणि एक क्लास 2 अधिकारी आले. तोंडामध्ये मावा होता. मी साहेबांना म्हटलं साहेब बाहेर थुंकून या. वय वर्ष 31-32 असं होते. बाहेर थुंकून आले. घोरोबा होता माझा. मी पुन्हा बदली माझी प्राचार्य कोल्हापूरला झाली आणि झाल्यानंतर त्या ताईंचा फोन आला, त्यांच्या मिसेसचा फोन आला की साहेबांना कॅन्सर झालाय आणि खूप त्रास देत आहेत, ओरडत आहेत. मी त्यांच्या घरी पोहोचलो. घरी जाऊन बघितलं तर कॅन्सरचा त्रास इतका भयानक होता, खूप जोरात आक्रोश करत होते. मी त्यांना म्हटलं की साहेब आता सांभाळायला हवं. एकतर चुकीचं वागल्यामुळं कॅन्सर त्रास देत आहेत. दुसरी गोष्ट आहे की बापानं आपल्या पोरांना कधी दुःख दाखवायचं नसतं. वेदना व्हायला लागल्या तर पोरजवळ असताना आक्रोश नका करू, शांत राहा. पण आक्रोश सुरूच होता, कारण त्यांचं खालचं हे मॅन्डिबल आहे काढून टाकलं होतं. आणि त्यांची बायको त्यांना अन्न देत असताना नरसाळं घ्यायची आणि नरसाळातून आत सोडायची. वेदना वाढल्या होत्या म्हणून पुण्याला एक वारजेला कॅन्सर पॅलिएशन सेंटर आहे. तिथं मोफत कॅन्सरच्या पेशंटला सांभाळलं जातं आणि त्याची सेवा पण केली जाते. मी त्यांना गाडीत घातलं आणि त्या पॅलिएशन सेंटरला मी कराडमधून आमचा प्रवास सुरू झाला पुण्याच्या दिशेनं. पाठीमागच्या सीटवर आम्ही दोघं जण बसलो होतो. मॅन्डिबल काढल्यामुळं जीप काढल्यामुळे त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांनी खिशातला फोटो काढला. सातारच्या पुढं गाडी होती. फोटोमध्ये त्यांची बायको, 4 वर्षाचा मुलगा आणि 2 वर्षाची मुलगी, चौघांचा फोटो दाखवत होते आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा होत्या. 2-3 महिने राहिल्यानंतर पुन्हा कराडला ते आले. पुन्हा ताईंचा फोन आला की साहेब ज्योत विझायला लागली, तुमची खूप आठवण काढतायत. मी घरी गेलो तर खरंच दिव्यातली व्यात संपत चालली होती. दिवा विझत चालला होता. मी साहेबांना म्हटलं आता कसं आहे? ते म्हटले की साहेब पोरांच्या पुढे आता मी कधी रडलो नाही, डोळ्यात पाणी नाही आणलं, वेदना सहन केल्या. खरंच त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. पण त्या दिवशी रात्री त्यांचा दिवा विझला. दुसऱ्या दिवशी कराडच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मी उपस्थित होतो. 4 वर्षाचा मुलगा आपल्या तरुण बापाला अग्नीचा डाग देत होता. बायको आणि मुलगी पलीकडे आक्रोश करत होती.
2-3 मिनिटाची मजा आणि आयुष्याची सजा ते कुटुंब भोगत होतं. आम्ही बघितलेत, भातुकलीच्या खेळातला राजा निघून गेल्यानंतर पाठीमागं राणीला संसार सांभाळताना काय वेदना होतात त्या माझ्या बहिणीला विचारा, त्या आईला विचारा. बाप घरात नसेल तर त्या घराची वाताहत काय होते. व्यसन करण्याचा कुणालाही अधिकार नाही. एकदा मानवी जीवन आपण स्वीकारलं तर ते भव्य आणि दिव्य जगायचं आहे, क्षुद्र गोष्टीसाठी जगायचं नाही. हा भाग आमच्या आयुष्यामध्ये त्याच वेळेला येतो की आम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहोत. नोव्हेंबरचा महिना होता. त्याच ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये मी ज्यावेळेला हे भाषण संपायचं त्यावेळेला मी शपथ घ्यायला लावायचो की मी व्यसन करणार नाही. त्या नोव्हेंबरच्या बॅचमध्ये 50 जण होती. सगळ्यांनी शपथ घेतली होती आणि एक खूपच दारू प्यायची. 23 वर्ष निष्ठेनं दारू पित होता. मी त्यांना त्या दिवशी म्हटलं की साहेब तुम्ही आता घरी नाही जायचं, तुम्ही इथंच थांबायचं, माझ्यासोबत थांबायचं. दिवाळीला घरी नाही जायचं, मी तुम्हाला दिवाळीला मी आंघोळ घालणार. ते म्हटले का? मी म्हटलं आता तुम्ही घरी जाणार, आता गेले 13 दिवस तुम्ही घेतलेली नाहीये आणि ते घरी गेल्यानंतर तुमची बायको तुम्हाला प्रश्न विचारेल, मग तुम्ही सांगाल मी दारू घेतलेली नाहीये 3 दिवस. मग ती विचारेल कुठला बुवा भेटला, मग तुम्हाला राग येईल, मग तुम्ही पहिल्यासारखं सुरू कराल. म्हटलं नाही जायचं, तुम्ही माझ्यासोबत राहायचं. ते म्हटले नाही साहेब, आयुष्यात 23 वर्षानंतर पहिल्यांदा 12 दिवस स्पर्श नाही केला, जाऊ द्या मला घरी. मला माझ्या घराचा झालेला स्वर्ग मला बघायचा, मला माझ्या 3 पोरांना मिठी मारायची आहे, मला बायकोला भेटायचं आहे, माझ्यामधलं परिवर्तन मला माझ्या बायका पोरांना दाखवायचं, मला जाऊ द्या. अकलूज कोल्हापूर गाडी, कोल्हापूर अकलूज 10:30 वाजता त्यांच्या गावात पोहोचले. घराकडे निघाले. गल्लीतनं जात असताना बायको दारात भांडी घासत होती. तिनं माझ्याकडे बघितलं आणि तिच्या लक्षात आलं की मी आलोय म्हटल्यानंतर लगबगीनं ती घरात गेली. तिनं जे लाडू कानवलं केलं होतं पोरांच्यासाठी, त्या लाडू कानवल्याची परात तिनं घेतली वर जयवर ठेवली, कारण तिला माहित होतं ही एकदा घरात आलं की सगळं इसकटून टाकणार आहे. बायका पोरांच्या मुखामध्ये ते पडणार नाही तिला माहित होतं. साहेब मी गेलो घराकडे, घराच्या दारात उभं राहिलो. माझी 3 पोरं घरातनं पळत आली, 1 पोरगी आणि 2 पोरं. मला म्हटलं साहेब तुम्ही घरी आल्यानंतर 2-3 दिवसानंतर तुमची पोरं तुमचं कसं स्वागत करतात? मी म्हटलं माझ्या गाडीचा आवाज आला की पळत बाहेर येतात, कमरेला मिठी मारतात, दाराच्या आड लागतात, बाऊ करतात, बाप म्हणून प्रेम देतात. साहेब माझी पोरं घरातनं बाहेर आली पण माझ्या जवळ नाही आली. साहेब 3 पोरं एका बाजूला उभी होती, बायको एका बाजूला. कारण सर आज जोपर्यंत ज्या वेळेला पोरं माझ्या जवळ यायची ना, मी थोबाडीत मारायचो, पेकटात लात घालायचो. पोरांना माझ्याविषयी विश्वासच नव्हता बाप म्हणून ना, त्यामुळे पोरं माझ्या जवळ यायचीच नाहीत. पण साहेब काय झालं माहित नाही, माझ्या बायकोच्या लक्षात आलं मी जो आज आलो होतो ना तो डायरेक्ट आलो होतो. आज लिजिम खेळत आलोच नव्हतो. कारण दारू पिणाऱ्याला 3 आशीर्वाद. बापाचं श्राद्ध करायचं संधी नाही कारण लवकर. दुसरा आशीर्वाद याच्या घरात चोरी होत नाही. नशेच्या पोटी सगळंच विकलेलं असतंय आणि हल्लीचे चोर रेकी करतात. समजा टाकला दरोडा तर मिळणार आहे का काय त्यांना माहित असतं, ह्याच्या घरात काय मिळणार नाही, त्यामुळे चोरी होत नाही. आणि तिसरा आशीर्वाद याला कधी कुत्रं चावत नाही. जगाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत दारुड्याला कधीच कुत्रं चावलेलं नाही. कारण कुत्र्याला सुद्धा कळतं ह्याला चावतानाही चुकून अंगावर पडून मरण्यापेक्षा चावा कशाला. इतकी बुद्धिमत्ता कुत्र्याला दिली पण माणसाला नाही दिली. माझ्या बायकोच्या लक्षात आलं, मी गेलो तो डायरेक्ट गेलो तो, आज लेजिम खेळत गेलोच नव्हतो. तिच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला. ती उठली साहेब, माझ्या तोंडाजवळ आली, माझा तोंडाचा वास घेतला, लय निर्मळ हसली साहेब, अशी कधी हसलीच नव्हती. हरियाड्या तू हसण्याची संधी कधी दिली होती नवरा म्हणून बाप म्हणून? सर बायको हसली ही माझ्या पोरांच्या लक्षात आलं, हाच वेगळा आहे, बाबा निराळा आहे. साहेब पोरांच्या लक्षात आलं, पोरं पळत आली, दोन्ही पोरांना एका मांडीला मिठी घातली, एका पोराने एका मांडीला, पुरीने एका गांडीला. साहेब आज पोरांच्या थोबाडीत नाही मारली, पेकटात लात नाही घातली. साहेब मी खाली वाकलो, दोन्ही पोरांनी एका गालाचा मुका घेतला, पुरीने एका गालाचा मुका घेतला. साहेब आपल्याच पोरांच्या ओठांचा स्पर्श इतका सुखद आणि स्वर्गमय असतो, आयुष्यात पहिल्यांदा कळालं. साहेब
माझ्या पोराने माझा शर्ट काढला, माझी दंडकी काढली, धाकटी पोरगी घरात पळत गेली, तिनं वाटीभर वासायला त्याला आणलं. आणि साहेब माझी पोरं मला अर्धा तास मालिश करत होती. ज्या पोरांच्या पाठीवर वळ उठवला, ज्या पोरांच्या थोबाडीत मारलं, तीच पोरं बापाला सुख मिळावं म्हणून अर्धा तास अत्तराच्या तेलानं मला मालिश करत होती. साहेब परत आले, मी प्राचार्यांच्या केबिन मध्ये बसलो होतो. आल्या पाय माझे घट्ट पकडले. ते म्हणले, साहेब मी नुसती दारू सोडली तर माझ्या घराचा स्वर्ग झाला, माझ्या बायकोला नवरा मिळाला, माझ्या पोरांना बाप मिळाला. साहेब गावातल्या पोरांनी दिवाळी साजरी केली कारण दिवाळी होती म्हणून, पण माझ्या पोरांनी दिवाळी साजरी केली कारण त्यांना बाप मिळाला म्हणून. एक गोष्ट सोडली तर घराचा स्वर्ग झाला. आम्ही सगळ्यांनी मिळून तुमचा माझा भारत सुंदर करायचा असेल तर आपल्या खोट्या गोष्टी सोडल्या, आमच्या चुकीच्या गोष्टी सोडल्या, आमच्या पापाच्या गोष्टी सोडल्या, तर हा माझा देश स्वर्गासारखा व्हायला वेळ नाही लागणार. आणि ही धर्मसभा त्यासाठीच आहे की आमच्या आयुष्याची उंची वाढावी. आहार विहार विचार उच्चार आणि आचार या तारुण्याचा घडणं कसं असावं, 4 गोष्टीमध्ये आपण बिघडलेल्या गोष्टीविषयी बोललो. माझ्या आयानो, माझ्या बहिणीनो, माझ्या बापानो, व्यक्ती घडत असताना 4 गोष्टींनी घडत असतं. पहिली गोष्ट नेचर, दुसरी गोष्ट नर्चर, तिसरी गोष्ट कल्चर आणि चौथी गोष्ट युनिकनेस. नेचर म्हणजे मला व्यक्तिमत्व, मला जे मिळतं ते माझ्या आईच्या 17 पिढ्याकडून मिळतं आणि वडिलांच्या 17 पिढ्याकडून मिळतं. मला उंची आहे की नाही, माझा रंग कोणता, माझं नाक कसं, हे आईच्या आणि वडिलांच्या 17 पिढ्या ठरवतात. मला तक्रार नाही करता येत त्याच्याविषयी. आता मी 1 क्विंटलचं ओझं आहे, हे मॉडेल माझं. माझे वडील ही अशी, माझी आई तशी, आम्ही 9 जण आहोत. 9च्या 9 मॉडेल आमच्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलं. भक्कम असं आहे. आई तुम्हाला दिसते, याला काय बदलच करता येत नाही. लय वेळेला वाटते की हे माझा सीडीएस मधला हा हे लेकरू पास झाले ना, बघितल्या मला लई हवा वाटतो की आपण कवा ह्या जगात होणार, पण नाही ना होता येत, कारण दिस इज बाय नेचर. आई वडिलाकडून ते मला आलं आणि ते मला मान्य करावं लागेल. माझा रंग, माझं नाक. दुसरी घडण्यामध्ये दुसरा आहे की नर्चर, माझं पालन पोषण कसं होतं. मला घडवण्यामध्ये माझं घर, माझी गल्ली, माझं गाव, माझा देश, माझी जात, माझा धर्म माझ्यावर काम करतो. मी माझ्या कॉलेजच्या महाविद्यालयाच्या जीवनामध्ये माझ्या काचेच्या खाली एक रॉबर्ट फ्रॉस्टची कविता लिहिली होती. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep and miles to go before I sleep. तो कवी खूप सुंदर सांगतो, मला घडण्यामध्ये ज्यांचे ज्यांचे माझ्यावर थोर उपकार झाले, माझ्या गल्लीचे, माझ्या घराचे, माझ्या गावाचे, माझ्या देशाचे, त्या सगळ्यांचं ऋण फेडल्याशिवाय मी मरणार नाही. माझं नर्चरिंग, मी कोणत्या, माझी वाढ कशी होते, मी कोणत्या ठिकाणी राहतो, मी जगतो कसं त्याच्या. तिसरी गोष्ट, माझं कल्चर कोणतं आहे, मी कोणत्या कल्चरमध्ये वाढतो. कल्चरचं एकच उदाहरण सांगतो, मी पुढच्या टप्प्याकडे घेतो. महाराष्ट्रामध्ये मी रोज फिरत असतो. नाशिक जिल्ह्यामध्ये एक घर आहे, वारकऱ्यांचं घर आहे. चुलते सेपरेट झालेत. त्या घराच्या पुढे एक विठ्ठल मंदिर आहे, अशी 4-5 चुलते आहेत. 200 वर्ष त्या घराचं कल्चर आहे. कल्चर कोणतं आहे? त्या घराच्या पुढे विठ्ठल मंदिर आहे. अख्खं घर, चुलते मालते सगळे सकाळी 5:30 ते 6 त्या मंदिराच्या समोर येतात, प्रार्थना करतात, ध्यान करतात. अर्ध्या तासाचंच ते असतं आणि नंतर आपापल्या कामाला जातात. मग या कल्चरमध्ये विशेष काय? विशेष तर पुढं आहे. 10 वर्षाच्या वरचा मुलगा किंवा मुलगी सकाळच्या सत्संगाला उपस्थित नसेल, त्या मुलाचे किंवा मुलीचे आई वडील दिवसभर निर्जला उपवास करतात, लेकरू सत्संगाला आलं नाही म्हणून. मला सांगा माझ्या आयानो, माझ्या बाबानो, 200 वर्ष ज्या घरामध्ये अशा प्रकारचं कल्चर आहे की ज्याचं लेकरू चुकलं, त्या लेकराचे आई वडील लेकरू चुकलं म्हणून स्वतःला शिक्षा घेत असतील,
त्या घरातल्या लेकराची पावलं वाकडी पडतील, ती चुकीची वागतील, ती चुकीच्या दिशेला लागतील. कारण लेकरू बघतंय माझा माझी आई पाण्याचा थेंब सुद्धा गिळायला तयार नाहीत माझ्या चुकीसाठी. कल्चर आम्ही आमच्या घरामध्ये करू शकतो का? मी माझ्या घरामध्ये केलं. माझ्या घरात आजपर्यंत टीव्ही नाहीये. मी ठरवलं होतं त्यावेळेला बाप व्हायचं, आई व्हायचं तर आपली कर्तव्य त्या ताकदीनं पार पाडायची. घरामध्ये सिंह जन्माला घालायचं तर त्याचे पंजे छातीवर उमटतील, ती क्षमता आपल्यामध्ये ठेवायची. जितका त्याग तितकी पुढची पिढी. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. मग बापानं काम काय करायचं असतं की पुढच्या पिढीला जी दौलत द्यायची असते ती सत्ता संपत्ती नसते द्यायची. पुढच्या पिढीला दिव्यत्व द्यायचं असतं, सद्गुणांचं भांडार द्यायचं असतं. आपल्या जगण्याचं ते रोल मॉडेल असलं पाहिजे, ते त्या पिढीला दिलं पाहिजे. आणि मग हा प्रवास सत्संगाचा किंवा हा तरुणाईचा प्रवास पुढे नेत असताना नेचर, कल्चर आणि युनिकनेस, प्रत्येकाला वेगळं घडवलंय निसर्गानं. प्रत्येक जण वेगळा आहे. निसर्गानं कुणाला वक्ता केला आहे, कुणाला वैज्ञानिक केला आहे, कुणाला कलाकार केला आहे. त्याची आवड ज्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये त्यानं आपल्या आयुष्याचा विचार करावा आणि पुढे जावं. लेकराच्या आयुष्याला 3 ध्येय आम्हाला देता आली पाहिजेत. तरुणाईमध्ये 3 ध्येय कोणती देता आली पाहिजे? त्याला शैक्षणिक ध्येय पहिलं देण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. त्याला किती शिकायचं आहे, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, तिथपर्यंत त्याला आपण मदत करायची. दुसरं ध्येय ठरवत असताना त्याला व्यावसायिक ध्येय ठरवण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याला उद्योजक व्हायचं आहे, त्याला व्यापारी व्हायचं आहे, त्याला सर्व्हिस करायची आहे का त्याला शेती करायची. दुसरं ध्येय ठरवण्यासाठी त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्याला जाण्यासाठी मदत केली पाहिजे. आणि तिसरं ध्येय आहे ते आयुष्याचं ध्येय त्याला ठरवता आलं पाहिजे. मरायच्या अगोदर किमान 4 जणांचे तरी मी अश्रू पुसेन. नुसता जन्माला आलो, जगलो आणि मेलो. सोमवारी जन्माला आलो, मंगळवारी मोठा झालो, बुधवारी लग्न केलं, गुरुवारी मुलं, शुक्रवारी आजारी, शनिवारी लईच आजारी, आयतवारी. असं खोटं आयुष्य नाहीये जगायचं. निसर्गानं दिलेल्या 50, 60, 70, 80 वर्षाचे आयुष्य. वीराचार्यांचं आयुष्य एवढं होतं. निसर्गानं अजून 20 वर्ष दिली असती तर ही सभा याच्या 1000 पटीने आणखीन मोठी झाली असती. मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की ही मोठी माणसं अल्पायुषी का असतात? माझे विवेकानंद 39 वर्ष, तुकोबाराय 42 वर्ष. मला माझ्या मित्रानं असं उत्तर दिलं की जंगलातली सरळ झाडं असतात ती लवकर कापली जातात. कारण देवाला ज्या वेळेला त्याचा वाडा बांधायचा असतो ना त्यावेळेला सरळ फळ्या लागतात. त्याला वाकड्या तिकड्या झाडांच्या फळ्या नाही करता येत. ते दीर्घायुष्य होण्यासाठी मी आता म्हटलं की मग घडण्यासाठी, त्या अलौकिकतेकडे जाण्यासाठी जीवनाचा अर्थ समजावा लागतो. हा 3.5 हाताचा देह मला का मिळालाय? माझ्या जीवनाची यथार्थता कोणती आहे? एक वाक्य आपल्या हृदयामध्ये ठसवून ठेवू. अर्थप्राप्तीसाठी जीवन नाहीये तर अर्थपूर्ण जगण्यासाठी आमचं जीवन आहे. आणि अर्थपूर्णता कशामुळे येते तर शेवटचं ध्येय ठरवताना. अश्रू जरी एक पुसायास आला तरीच जन्म काहीच कामास आला. या 3.5 हाताच्या देहानं मरेपर्यंत एखाद्याचं जरी अश्रू पुसता आले आम्हाला आयुष्यभरामध्ये तरी जीवनाची धन्यता झाली. घडत असताना दुसरी एक ओवी माऊलींची ती आपण घेऊ. विधी ते पाळीत, निषेधा ते गाडीत, मज कर्म फळे अर्पित पुढे जाणं असं माऊली. म्हणजे घडत असताना नको त्या गोष्टीचा त्याग करायचा असतो आणि हवे त्या गोष्टीचा स्वीकार करायचा असतो. तप या शब्दाचा अर्थ आहे की अनुकूल गोष्टींचा त्याग म्हणजे तप. आणि तप शब्द उलटा केला की पत असं होतं. जी लोक तप करतात त्याच्या आयुष्याची पत वाढते आणि म्हणून त्यांचा सन्मान होतो. ही माझ्या मागे बसलेली जी लेकरं आहेत ना किंवा ज्यांचा सत्कार केला ना त्यांनी तप केलं. ही पहिली 5वी आलेली नीटची मुलगी, पहिली आलेली नीटच्या मुलीचं तुम्ही वाचलं असेल, तिनं 5 वर्ष झालं मोबाईलला स्पर्श नाहीये केलं. 5 म्हणजे 8वी पासून तिनं मोबाईलच हातात नाही घेतला. आणि आता घडण्यामध्ये आता सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे, सगळ्यात मोठा रोग मला कोणता झालाय तर मोबाईलचा झाला. मी अजून बघतोय बाहेर बसलेल्या वडिलांच्या सुद्धा हातात आता मोबाईल चालू आहे. ज्यांच्या माना नम्र आहेत का नाही समजून चालायचं की त्याचं काम चालू आहे त्याच्यावर.
माझ्याकडे मोबाईल नाही, दिवसभर बंद असतो. मी जिवंत माणसांना किंमत देतो. म्हणजे इथं माणसात आल्यानंतर कधीच मी ती वस्तू आणत नाहीये. कोणतरी 200 किलोमीटरवरनं मला विचारतंय जेवला का, अरे काय करायचं तू, माझ्या आजूबाजूला देव आहेत, त्या देवांच्या सोबत मला संवाद साधायचा. मोबाईलनं झालेला परिणाम मी आपल्या समोर 2-3 गोष्टी. तुम्ही आजूबाजूचं आत्ताचं जग जर बघितलं तर ते आपल्या जगाचं लक्षात येईल की एक वाईटांचं जग आम्ही तयार केलंय. हिंसेनं, घृणेनं, द्वेषानं भरलेलं जग आम्ही तयार केलं. तुम्ही काल 2-3 दिवसाच्या बातम्या वाचल्या असतील. पुण्यामध्ये वडा खायला गेला तरुण, त्याचा फक्त पाय लागला. वडा खात असताना तिथं उभ्या असलेल्या दुसऱ्या पोराच्या पायाला पाय लागला. त्यानं छातीत एकच बुक्की मारली, काहीच कारण नव्हतं ना, पाय जाग्यावर तो संपला. तुम्ही 3 महिन्यापूर्वीची बातमी वाचली असेल. पुण्यामधल्या 15-16 वर्षाच्या मुलाने एक खून केला होता. कसा केला होता तो? अपमान झाला. 14-15 वर्षाचं पोरगं. अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून, ज्याचा बदला घ्यायचा त्याच्याशी आपल्या मैत्रिणीला मैत्री करायला लावली, इंस्टाग्रामवरून करायला. मैत्रीचं रूपांतर झाल्यानंतर 1 महिन्यानंतर त्या मुलीने त्या मुलाला कात्रजच्या घाटाच्या पलीकडे, खेडशिवापूरच्या पलीकडे जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये त्या मुलाला ती घेऊन आली. अगोदरच 10 मुलं तिथं बसलेली होती. आल्यानंतर त्या मुलाने त्या बाळाला प्रश्न विचारला की तुझी शेवटची इच्छा काय? 14-15 वर्ष वय. तो मुलगा म्हटला की सिगारेट आणि दारूची बाटली. खेडशिवापूरला जाऊन ती आणण्यात आली. सिगारेटचं पाकिट संपेपर्यंत, दारू संपेपर्यंत 1.5 तास गेला. त्या मुलाला ज्या खड्ड्यात पुरायचं होतं तो खड्डा त्याच पोराला, त्या 10 पोरांनी दहशतीनं काढायला लावला. खड्डा पूर्ण झाल्यानंतर त्याचा गळा चिरण्यात आला, त्याला त्या खड्ड्यामध्ये पुरण्यात आलं. ही मुलं परत आली, कात्रच्या घाटापर्यंत आली. त्यांना विश्वास नाही बसला की ते मेलाय की नाही कोणास ठाऊक. पोर परत गेली, परत उकरलं, परत हातपाय चिरले, परत खड्ड्यात पुरलं. हिंसा. गाडीला कट मारला तरी खून व्हायला लागला. कुठून यायला लागलं हे लेकरांच्या अंतःकरणामध्ये. आणि मग या सगळ्याचा शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की आपल्या हातामधला जो स्क्रीन आहे, त्या स्क्रीनमध्ये ज्या वाईब्स आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, त्या आमच्या मेंदूमध्ये कशा पोहोचतात. आणि ती हिंसा, ती घृणा, तो द्वेष, तो मत्सर आमच्या हृदयामध्ये पोहोचतो. आमच्या मनातली विकृती त्याच्यामुळे. एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे माध्यम कल्लोळ. त्या पुस्तकानं या मोबाईलला आमच्या आयुष्यावर काय परिणाम केलाय त्याची उदाहरणं. त्याच्यात 20 ऍप्स आहेत. त्या छोट्याशा आपल्या मोबाईलमध्ये 20 ऍप्स आहेत. त्या 20 ऍप्सचा तरुणाईवर कसा परिणाम होतो तिचा खूप सुंदर अभ्यास केलाय नीलांबरी जोशींनी. आणि ते पुस्तक लिहिलंय. तिने आणखी 3-4 पुस्तकं लिहिली, मन कल्लोळ, कॉर्पोरेट कल्लोळ. पण या पुस्तकामध्ये या देशातल्या तरुणाईवर या स्मॉल स्क्रीनचा परिणाम कोणता होतो आहे, या 20 ऍप्सनं काय परिणाम झाला त्याचं चिंतन तिनं केलंय त्याच्यात, आणि सायंटिफिकली केलंय. पहिलं ऍप तिनं त्याच्यामध्ये दिलंय, शेल्फी नावाचं ऍप आहे. ज्याला स्वतःची प्रतिमा निर्माण करता येत नाही त्याला शेल्फीची आवश्यकता भासते. शेल्फीमुळं जगभरामध्ये रोज 100 आत्महत्या होतात. हे मी नाही सांगत, नीलांबरी जोशी सांगतायत. आत्महत्या का होत आहेत? फोटो चांगला आला नाही म्हणून. आता हाय तसलाच येणार ना. नाक असलं तर नाकाचा येईल, नाक नसलं तर नाक नाही येणार. त्या कारणानं आत्महत्या. आणि दुसरं कारण, ग्रुपवर टाकल्यानंतर अंगठा नाही मिळाला, लाईक्स नाही मिळाले म्हणून आत्महत्या. अनेक ऍप्स आहेत. त्याच्यामध्ये मी आता हिंसा आणि घृणेचं वर्णन केलं, द्वेषाचं वर्णन केलं. ती हिंसा कशामुळे येईल तर एक वेब सिरीज ची ऍप्स आहेत, घाणेरडी ऍप्स. हिंसा, घृणा, प्रचंड हिंसा त्याच्यामध्ये. ह्या नीलांबरी ताईंनी एका वेब सिरीजच्या डायरेक्टरला फोन केला आणि विचारलं काय एवढं दाखवत आहे त्याच्यावर घाण. त्यावेळेला त्या डायरेक्टरनं दिलेलं उत्तर आहे, माझ्या तरुणाईनं कान उघडून ऐकावेत ते. ती असं म्हणतो तो डायरेक्टर, या देशातल्या तरुणाईला आम्हाला झोपू द्यायचं नाही, त्यांच्या हृदयामध्ये हिंसा पेरायची. पुढच्या अनेक आहेत, सायबर बुलिंग, आणखीन घाणेरड्या ऍप्स विषयी आहे. सगळ्यात
आम्हा सगळ्यांना लागू पडणार, ज्याच्या हातात मोबाईल आहे ना त्या सगळ्यांना लागू पडणारा एक त्याच्यामध्ये एक मुद्दा त्याच्यात दिला, त्याला नाव आहे नो मो फोबिया. नो मोबाईल फोबिया असं नाव त्याला दिलं. मग मोबाईल नसल्यानंतर काय अस्वस्थता होती माणसाकडे. कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोनाची 2 लक्षणं सांगितली होती, खोकला की ठोकला, शिंबूडवर वडला की घराच्या बाहेर काढला. मग कोरोना झाल्याची लागण 2च गोष्टीची होती, खोकण्याची होती आणि शेंबडाची होती. तसा नो मो फोबिया आम्हाला रोग झालाय, आम्ही सगळ्यांनी ओळखायचं कसं? घराच्या बाहेर पडलंय, 5 किलोमीटरवर गेलंय आणि तिथं गेल्यावर ह्याच्या ध्यानात आलं की राहिलाय मोबाईल घरात, यानं गाडी माघारी मुरगाळी की समजून चालायचं की रोगाची लागण. 5 मिनिटं मोबाईल बंद आहे आणि 5 वेळा हात मोबाईलकडे गेला तर समजून चालायचं लागण सुरू आहे. मोबाईल दुसऱ्याचा वाजला आणि हे जर उचलत असेल तर समजायचं की मोबाईलची लागण झाली. माझ्या आईबापानं या देशामध्ये खूप मोठा उद्योगपती आहे, करोडोंचा बिझनेस आहे. त्या घरातली 37 कर्तबगार स्त्री पुरुष त्या बिझनेसमध्ये काम करतात. संध्याकाळी 5:30 वाजता घरी आले की सगळेजण तो मोबाईल आपल्या आईच्या पायाजवळ ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ला तो मोबाईल दिला जातो. करोडोंचा बिझनेस असलेल्या घरातला मोबाईल रात्री 9:30, संध्याकाळी 5:30 ते दुसऱ्या दिवशी 9:30. ह्याचा ₹1.5 बिझनेस नाही. डोक्यावर चादर घेऊन कसला बिझनेस करतंय अजून कळायला तयार नाही. मोबाईलचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम तिनं शोधून काढलेला, या देशातल्या 58% तरुणांचं स्क्रीनचं टायमिंग 13 ते 17 तास, झोपण्याचं टायमिंग 2 तास आणि कॉन्सन्ट्रेशनचा कालावधी फक्त 20 सेकंदाचा आहे. एकाग्रताच होत नाही त्याची. आणि माझी माऊली ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की आयुष्यात यश हवे असेल तर अवधान एकलेची दीजिये, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझ्या एकाच माऊली. म्हणजे जगामध्ये तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हवं असेल तर एकाग्रतेची आवश्यकता आहे. तुम्हाला वैज्ञानिक व्हायचं असेल, तुम्हाला अभिनेता, तुम्हाला लेखक, तुम्हाला कवी किंवा तुम्हाला साधक व्हायचं असेल, श्रावक व्हायचं असेल, सिद्धीचा प्रवास जरी सुरू करायचा असेल तरी एकाग्रतेची आवश्यकता असते. हिता आपण जवळजवळ 2 तास बसलोय. कित्येक जणांना असं वाटतं की हे कवा संपतंय, इतकी चंचलता आहे, बसूच शकत नाही. म्हणजे संत असं म्हणतात की आम्ही नको तिथं 3-3, 4-4 तास बसतो, पण प्रवचन आणि कीर्तनाला आम्ही तासभर बसू शकत नाही. त्याचं कारण काय? संत म्हणतात ज्या वेळेला आम्ही सिनेमा बघतो, आम्ही सिरियल बघतो, त्यावेळेला आमच्या हृदयामध्ये जे असतं ते त्या पडद्यावर असतं. आमच्या हृदयात काम आणि क्रोध असतो आणि ते काम आणि क्रोधच त्या पडद्यावर असतं. चिडाचिडी, अंगावर जाणं, भडक संवाद, आम्ही आमच्या मनात जे असतं तिथं असतं. म्हणजे आगीत आग ओतली तर ती आणखीन भडकते, त्यामुळे ती बसते निवार. तुम्हाला माहिती आहे की काही वर्षापूर्वी त्या धनकवडीला खालच्या त्या सोसायटीमध्ये खाली ती मावशी टीव्ही बघत होते संध्याकाळी 7 ते 9. दार उघडं ठेवलं होतं तिनं. चोर आले, चोरांनी सगळं घर लुटून नेलं. फक्त 2च गोष्टी शिल्लक राहिल्या. ती बसली होती ती खुर्ची आणि बघत होती ती टीव्ही. 2च गोष्टी शिल्लक राहिल्या. कारण तिथं एकाग्रता आहे आम्हाला, तिथं आम्ही बसू शकतो, पण प्रवचन आणि कीर्तनामध्ये का नाही बसू शकत? मी आत्ता बोलतोय ते तुमच्या विरोधामध्ये बोलतोय. तुम्ही कसं नसावं, तुम्ही काय करू नये त्याच्याविषयी बोलतो. म्हणजे आगीवर मी पाणी टाकण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आग आवाज देते, सर्र आवाज करते, उठून जावं इथनं असं वाटतं. हा माझाच इतिहास चालू आहे का काय असं वाटतं? हे माझाच जगण्याचं प्रतिबिंब आहे काय? आणि मग संत नकोशी वाटतात आम्हाला. आम्हाला प्रकाश देणारी माणसं नको वाटतात. पण माझे तुकोबर असं म्हणतात की वाट दावी त्याच्या पुण्यानाही पार होती उपकार अगणित असं म्हणतात. या मोबाईल स्क्रीनवर केलेलं फक्त एक काम आपल्याशी शेअर करतो आणि शेवट समारोपाला येतो. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी 7-8 महिन्यापूर्वी संसदेमध्ये इंग्लंडच्या सर्व जनतेला इंग्लंडमध्ये तयार करण्यात आलेल्या एका टीव्ही सिरियलला बघायची विनंती केली. त्या टीव्ही सिरियलचं नाव आहे द अडोल्सन्स.
पौगंडावस्था. म्हणजे तुमच्या माझ्या घरातली पोरं 13 वर्षाची झाली की बिघडायला सुरुवात होतं. आम्ही बिघडलो होतो त्या कालावधीत. 13 to 19, कारण तिची स्त्री होते आणि त्याचा पुरुष होतो. हार्मोन्स चेंज होतात, शरीर बंड करतो, मोहाला बळी पडतो. दुर्दैवानं निसर्गानं याच वयामध्ये करिअर ठेवलं, याच वयामध्ये घडणं ठेवलं आणि याच वयामध्ये मोहाचे क्षण ठेवले. म्हणजे या वेळेला घडणं आणि बिघडणं दोन्ही एकाच वेळेला ठरत असतं. आम्ही निवड कशाची करतो त्याच्यावर आमचं भविष्य ठरत असतं. ते अडोलसन्स नावाच्या त्या 3 भागाच्या सिरियलमध्ये आजही आपण संध्याकाळी बघू शकता, OTT वरती उपलब्ध आहे. द अडोलसन्स नावाची सिरियल. त्यामध्ये सुरुवात अशी होती की 14 वर्षाच्या मुलानं आपल्याच वर्गातल्या एका मैत्रिणीचा खून केला आहे. आणि मग त्याच्यावर शैक्षणिक परिषद, शैक्षणिक तज्ज्ञ बसत आहेत, सायकोलॉजिस्ट बसत आहेत आणि मग सुरू होतो प्रवास. का त्यानं का केला खून? आणि मग असं लक्षात येतं त्या सिरियलमध्ये, आपण पुढे जातो, की इंग्लंडमध्ये चांगलं घर म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, सुस्थितीतलं घर असलं की मुलं 9व्या 10व्या वर्षी आई वडिलांच्या पासून सेपरेट खोलीत राहतात. सेपरेट खोलीत राहतात. आणि त्या खोलीमध्ये 2 पडदे आहेत. एक स्मॉल स्क्रीन आणि एक बिग स्क्रीन आहे. एक लॅपटॉप आहे आणि त्याचा स्मॉल स्क्रीन आहे. या खोलीला त्या सिरियलमध्ये डेमॉन्स रूम असं म्हटलंय, राक्षसाची खोली असं म्हटलं. ही मुलं 10 तास त्या स्क्रीनच्या समोर. आईबाप जरी खोलीत गेले तरी पोरं अंगावर येत आहेत. आणि मग या सोशल मीडियावर रात्रंदिवस, जसे आपल्याकडे आता सोशल मीडियावर ग्रुप आहेत द्वेष आणि मत्सराचे, तसेच इंग्लंड मधल्या सोशल मीडियामध्ये काही द्वेष आणि मत्सराचे ग्रुप आहेत. त्या ग्रुपमध्ये हे लेकरू अडकलं, त्यानं त्या मुलीचा खून केला. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये, सिरियलच्या शेवटच्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की आता ह्या मुलांना सांभाळायचं आहे, चांगलं जग द्यायचं आहे. म्हणजे इंग्लंड मधल्या सगळ्या तरुण पोरांना नवी दिशा द्यायची आहे, तर त्यांना काय केलं पाहिजे की जी मजा त्या स्मॉल स्क्रीन मधून त्याला येते आहे, जो आनंद त्याला त्या स्मॉल स्क्रीन पासून येतो आहे, त्याच्यापेक्षा मोठा आनंद त्याला ज्या गोष्टीतून मिळेल त्या गोष्टी त्याला द्या. त्याच्या सोबत राहा, त्याच्याशी संवाद करा, त्याला पिकनिकला घेऊन जा, त्याला चांगले चित्रपट स्वतःच्या सोबत दाखवा. म्हणजे आनंदाची उंची वाढेल अशा गोष्टी त्याच्या सोबत करा. द लास्ट, समारोपाला येत असताना आई वडिलांच्या चरणी प्रार्थना आहे. असं म्हटलं जातं की माणूस नावाच्या जातीनं मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचं असतं. इथं उपस्थित असलेल्या आई वडिलांना माझा प्रश्न आहे की आपण पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार केला आहे का? की ज्या समाजामध्ये प्रेम आहे, ज्या समाजामध्ये वात्सल्य आहे, विश्वास आहे, असा जर समाज आम्ही केला नसेल तर तरुणाईकडे निर्देश करून काय फायदा आहे? कारण प्रत्येक पिढी किंवा येणारी पिढी ही तिच्या काळ वेळाचं प्रतिनिधित्व करत असते. म्हणजे माझ्या अगोदरच्या कालावधीमध्ये 20व्या वर्षी लग्न होत होतं. 100 वर्षापर्यंत खापर पंजोबा बर, चिठ्ठी आली की धसका बसतो. आपण चुकलोय का काय? खापर पंजोबा म्हणजे जुनी जी पिढी होती ती 20व्या वर्षी लग्न 3-3, 4-4 पिढ्या घरात असायच्या. पुढच्या काळात 25व्या वर्षी 2-3 पिढ्या असायच्या. आता 30 वर्ष झाली तरी लग्नच व्हायला तयार नाही. अजून करिअर करायचं. करिअर करायला हरकत नाही, पण त्या करिअरसाठी आणि आयुष्याच्या या हेतूसाठी सुद्धा आम्ही त्यांना प्रेरणा द्यायला पाहिजे. जीवन समृद्ध जगण्यासाठी ही एक गोष्ट आहे. कुटुंब संस्था जागी राहणं आणि जिवंत राहणं याही गोष्टीची आवश्यकता आहे. काळ बदलतोय, बदललेल्या काळानुसार आयडॉल्स आमचे बदलत आहेत. कारण 3 आयडॉल्स तरुणांच्या समोर असतात. नेते, अभिनेते आणि क्रिकेटियर, 3 जण असतात प्रत्येक पिढीच्या काळात. आमच्या काळातला अभिनेता अमिताभ, क्रिकेटियर गावस्कर, नेते त्या काळातले यशवंतराव चव्हाण साहेब दिव्य होते, खूप मोठी माणसं होती. आताच्या काळात बदललाय का?
नेते, अभिनेते, क्रिकेटर, काय झाडी काय डोंगर, टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच, मी पुन्हा येईन. अभिनेते आमच्या काळात शशी कपूर ज्या वेळेला मेरे पास माँ है म्हणतो त्यावेळेला टाळ्यांचा गजर. आता झुकेगा नहीं साला. म्हणजे आमच्या काळात चित्रपटामध्ये चुकीच्या अभिनेत्यानं आईविषयी दिव्य उद्गार काढले तर टाळ्या आणि शिट्ट्या, आणि आता व्हिलनला शिट्ट्या आणि टाळ्या आहेत. तू जितका क्रूर असतील तितकी तुझी लोकप्रियता अधिक. बदललेल्या काळामध्ये आपल्याला पुन्हा नवीन लेकरं आपलीच आहेत, खूप सुंदर आहेत. आपण ध्येय दिशा त्या लेकरांना दिली तर ती जातात प्रकाशाच्या वाटेने. मी 25 वर्ष झालं घारेवाडीच्या डोंगरामध्ये तरुणाईबरोबर संवाद साधतो. जानेवारीच्या शिबिरामध्ये 3-3, 4-4 हजार मुलं त्या शिबिरासाठी येतात. मी 11 वक्ते तिथं बोलवतो की ज्यांनी देश घडवला, आणि मग त्यांच्या मार्फत त्या लेकरांना आदर्श दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग आम्ही आमच्या लेकरांना आम्ही आदर्श असणं आणि पुढच्या पिढीसाठी तो समाज तयार करणं असतं. माझं भाग्य आहे की मी ज्या घरात जन्माला आलो, पुन्हा एकदा अण्णांच्या विषयी सांगतो आणि समारोप म्हणजे आमचे आदर्श कसे होते. मी त्या घरात जन्माला आलो की कर्मवीरांना माझ्या घरी यायचे. मी वारंवार सांगतो, माझे चुलते नास्तिक होते, माझे वडील आस्तिक होते. अण्णा माझ्या घरी आले की माझे वडील अण्णा यायची खबर लागली की ते घंगाळभर पाणी आहे ना, ते पाणी घंगाळ तापवून ठेवायचे. अण्णा आल्या आल्या दोघं भाऊ अण्णांना घ्यायचे असे, आणि दोघं मिळून अण्णांना आंघोळ घालायचे. अण्णा म्हणायचे, भाऊ येडं आहे का तुम्ही, मला कशाला आंघोळ घालताय. माझे चुलते म्हणायचे, अण्णा दगडात देव आहे का नाही माहित नाही, पण तुमच्या रूपानं गोरगरिबाचं लेकरू शिकावं, त्याच्या घरात ज्ञानाचा दिवा लागावा म्हणून रात्रंदिवस येड्यासारखा अखंड आयुष्यभर जगाच्या कल्याणासाठी फिरणारा तुझ्या रूपानं देव माझ्या घरात आला आहे. त्याला मी अभिषेक घालतो आहे. खऱ्या देवाला अभिषेक घालणारा माझा बाप आणि माझा चुलता होता, आणि म्हणून माझ्या बापाची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. दौलत आहे ना म्हणून बाप पिढीनं पुढच्या पिढीला आपल्या बापाचं सौभाग्य सांगण्याची कर्तबगारी आपण केली पाहिजे. पुढच्या पिढीला सत्ता संपत्ती देऊन तुमचं नाव नाही काढत पिढी, पुढची पिढी. तुम्ही दिव्यत्व काय देता त्याच्यावर. अण्णा माझ्या घरी यायचे. माझी आजी हळदीचं उत्पन्न अशी बटव्यात ठेवायची, अण्णांची वाट बघत बसायची. माझ्या वडिलांना चुलत्याला माहित होतं असायचं की ह्या आमची आई काय करणार आहे. अण्णा आलं की अण्णा हळूच जाऊन आमच्या आजीजवळ बसायचं. आजी हळूच बटवा काढायची, अण्णाच्याकडे सारखवायची. धडधडीत माहित होतं माझ्या वडिलांना चुलत्यांना आमची आई हळदीचं उत्पन्न अण्णांना देते, पण दोघांनी मरेपर्यंत ब्र नाही काढला की आमच्या आजीनं आईनं काय केलं ते नाही माहित होतं. माझ्या वडिलांची मिरासिगा. हे कौतुक सांगत असताना माझं ऊर का भरून येतं. असं म्हटलं जातं की सांगे बापाची कीर्ती तो एक मूर्ख, वडिलांची कीर्ती सांगणारा मूर्ख. हा मूर्खपणा यासाठी करतो की ते मला दिलं. अण्णा दिव्य का होते, अण्णा तेजस्वी का होते. इतिहास देणाऱ्यांचा लिहिला जातो, साठवणाऱ्यांचा इतिहास जगानं कधीच लिहिलेला नाहीये. मला 4 शेठजींची नावं सांगा की ज्यांनी संपत्ती साठवली आहे आणि त्यांचा इतिहास लिहिला गेलाय. अण्णांच्याकडे काय नव्हतं. इथलाच एक सुपरस्टार होता, त्याचं नाव आहे सत्याप्पा भोसले. अण्णांचा जीव होता सत्याप्पावर. सत्याप्पा भोसले वारण्याच्या खोऱ्यामध्ये राहायचा. श्रीमंतांना लुटायचा, ती दौलत गरिबांना वाटायचा. एखाद्या श्रीमंतानं एखाद्या अबलेवर अत्याचार केला तर सत्याप्पा खून करायचा त्याचं. त्यावेळचं इंग्रजांचं पोलीस सत्याप्पाला शोधत होतो आणि सत्याप्पा सापडला. सत्याप्पाला इस्लामपूरच्या कोर्टामध्ये त्या दिवशी शिक्षा दिली जाणार होती. त्या दिवशी अण्णा कोर्टाच्या दारात उपस्थित होते. सत्याप्पाला आशीर्वाद द्यायला वारणा खोऱ्यातनं हजारो आया बहिणी आल्या होत्या. ज्या सत्याप्पामुळं वारणा खोऱ्यातल्या आया बहिणींचं कुंकू बळकट झालं होतं, मंगळसूत्र बळकट झालं होतं, अशा हजारो स्त्रिया
अण्णांना बघायला, शुभेच्छा द्यायला त्या कोर्टाच्या दारात उभे होते. सत्याप्पाला जन्मठेपेची शिक्षा झाली. सत्याप्पा कोर्टाच्या दारातून बाहेर आला. सत्याप्पाच्या दोन्ही हातामध्ये पायामध्ये काढण्या घातलेल्या होत्या. 10-15 पोलिसांनी सत्याप्पाला पकडलेलं होतं. सत्याप्पा बाहेर आला. बाहेर बघितलं तर हजारो आया बहिणींचा थवा डोळ्याच्या निरंजनानं मांडलेल्या भावाला ओवाळत होता. सत्याप्पानं हात जोडले. वारणेच्या खोऱ्यातून आलेल्या या हजारो स्त्रियांच्याकडे बघत त्यानं नमस्कार केला. सत्याप्पानं स्त्रियांनी आशीर्वाद दिला. सत्याप्पाची नजर आया बहिणींच्या थव्याकडून पुरुषांच्या थव्याकडे आली आणि पुरुषांच्या थव्यामध्ये मध्ये बरोबर मधोमध माझे कर्मवीर अण्णा उभे होते. जसं सत्याप्पाला अण्णा दिसले तसा सत्याप्पानं असा हिसडा मारला. ज्या पोलिसांनी सत्याप्पाला पकडलं होतं ना, पोलीस कोलमडले. सत्याप्पानं उडी मारली. पुरुषांची गर्दी चिरत सत्याप्पा अण्णा जिथं उभे होते ना त्या अण्णांच्या पायाशी गेला. गुडघे टेकले. अण्णांच्याकडे बघितलं. अण्णांना नमस्कार केला. सत्याप्पाच्या डोळ्यात पाणी होतं. सत्याप्पाला उठवलं अण्णांनी, खांद्यावर हात ठेवला. आता सत्याप्पा अण्णांना असं म्हणतो, सत्याप्पा अण्णा तुरुंगात निघालूया, एखादी वस्तू देता का तुमची बरोबर? अण्णा म्हटलं तीर कशाला? सत्याप्पा म्हणला जन्मठेप झाली, बाहेर येईन का नाही माहित नाही, पण एखाद्या सत्पुरुषाची एखादी वस्तू असली तर तिच्याकडे बघून आयुष्य काढता येईल. आणि तुमच्यासारखा सत्पुरुष जगात कोण आहे मला सांगा, मला द्या की एखादी वस्तू. अण्णा म्हटलं काय देऊ र? सत्याप्पा म्हटला अण्णा पायतान दे की. अण्णांनी पायतान काढलं, सत्याप्पाला दिलं आणि सत्याप्पाचा हात हातात घेतला आणि सत्याप्पाला आता अण्णा म्हणते ते सत्याप्पा आया बहिणींचं कुंकू बळकट केलंस, आया बहिणींचं मंगळसूत्र बळकट केलंस तर हजारो आया बहिणी तुला शुभाशीर्वाद द्यायला पलीकडे उभ्या आहेत रे. या भाऊराव पाटलानं रे शिक्षण संस्था काढली पण अजून पोरींच्यासाठी काही केलं नाही रे. जोपर्यंत महाराष्ट्रातली शेवटची दऱ्याखोऱ्यातली वाडी वस्तीवरची शेवटची पोरगी महाराष्ट्रातली जोपर्यंत शिकत नाही ना, भाऊराव पाटील पायात पादत्राण आणि डोक्याला शिरस्त्राण घालणार नाही म्हटले. सत्याप्पा म्हणला अण्णा असं होणार असेल तर घ्या तुमचं पायतान, लाखाचं पोशिंदा आहे, तुम्ही असं वागून नाही चालत अण्णा. अण्णा म्हटलं भाऊराव पाटलाचा शब्द आहे, दिला तो दिला, घेऊन टाक. माझ्या भाऊराव पाटलांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पायात पादत्राण नाही घातलं, डोक्याला शिरस्त्राण नाही घातलं. ससून हॉस्पिटलमध्ये अण्णा आजारी होते. अण्णांच्या पायाला इंचाच्या भेगा पडल्या होत्या. हा महापुरुष कराड पाटणच्या खोऱ्यात फिरायचा, थैल्या भरायचा, स्वारगेटच्या स्टँडवर उतरायचा, बाजीराव रोडनं वडारवाडीकडे निघायचं, कारण तिथं रय शिक्षण संस्थेची पोरं कॉलेज शिकत होती. ऊन तळपत असायचं, वर सूर्य, खाली डांबर आणि त्या डांबरावर माझ्या अण्णांचा मोकळा पाय. काही माणसं मोठी होती, आम्हाला सारखं सुख हवं असते, सारखे मान सन्मान हवे असते. एक चुकीचं जीवन आम्ही जगत असतो. अण्णांच्या सारखी, वीराचार्यांच्या सारखी माणसं आठवली की आपल्या आयुष्याचं खुजेपण आपल्याला जाणवतं की किती छोटं आणि किती खोटं जगतो. आम्हाला मिळालेल्या आयुष्याचं आम्ही सोनं काय नाही करत. अण्णांना 33 हार्ट अटॅक आले, 33 हार्ट अटॅक आले, 33. आमचा सारखा पहिल्याच अटॅक मध्ये जातो, जगलेलंच नसतंय नीट. हिथं बस तिथं बस, ह्याची माप काढ त्याची माप काढ, ह्याची आडव त्याची जिरव, ह्याच्या मागं लाग त्याच्या मागं लाग. घाणेर लई चिवाट असलं तर दुसऱ्या अटॅक मध्ये जाते, त्यातनं बी जगलं तर तिसऱ्या अटॅकच्या नंतर जगलेलं तुमच्या माझ्या इतिहासात कुणाला माहित नाही. कुणाला माहित असलं तर जाताना मला सांगा. तिसऱ्यानंतर कुणी जगतच नाही. पण पहिला येऊन गेल्यानंतर ह्याचं काय सरळ असतं काय? इथं बसू नको तिथं बसू नको, हे खाऊ नको ते खाऊ नको.
टॉयलेटला जरी गेलं तरी बायका पोरं वाट बघत बसते, ही येतंय. बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांनी खूप सुंदर लिहिलंय, अण्णांना 33 हार्ट अटॅक आले. तो यमदूत यायचा, अटॅक यायचा, अण्णा त्याला म्हणायचे, ए सरमाग, मला सोलापूरचं कॉलेज काढायचं आहे. ए सरमाग, मला श्रीरामपूरचं कॉलेज काढायचं आहे. सरमाग, मला पोरींचं हॉस्टेल बांधायचं आहे. 33 वेळेला तो यमदूत हार्ट अटॅकच्या निमित्तानं अण्णांच्याकडे आला. अण्णा त्याला 33 वेळेला म्हटले सरमाग. तो यमदूत सुद्धा, बॅरिस्टर पी.जी. पाटील सर म्हणतात की तो यमदूत यायचा, अण्णांच्या पायावर डोकं टेकायचा, मागं सरकायचा आणि म्हणायचं, होय अण्णा, तुम्हाला नेऊन काय करू, गोरगरिबांची पोरं शिकणार कशी. 33 वेळेला यमदूत अण्णांच्या विनंतीला मान देतो आणि तो पाठीमागे सरकतो. इंद्रजित देशमुखला आता यमदूत न्यायला आला आणि मी त्याला म्हटलं सरमाग. तो म्हणाला, आत्ताच उशीर झाला. आमचं जीवन दिव्य, प्रगल्भ, सुंदर असलं पाहिजे. माझ्या तरुणांनो, 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. भगवान श्रीकृष्णांचं एक प्रातस्मरणीय श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये तरुण कसा असावा याचं वर्णन केलं आहे. वसुदेव सुतम देवम. म्हणजे त्या तरुणानं आयुष्यभर असं वागावं की वसुदेव सुतम, बापाचं नाव काढणारा असलं पाहिजे. पुत्र देई ऐसा गोंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, कन्या तोयसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. पुत्र देई ऐसा गुंडा, जिसका गटार के पास मुंडा नाही सांगितलेलं. वसुदेव सुतम देव, कंस चानूर मर्दन. अन्याय आणि अत्याचाराविषयी चीड असली पाहिजे. इलेक्शनच्या आदल्या दिवशी 4-4 हजार वाटले जात असतील तर तुमची फौज उभा राहून माझं गाव विकलं जाऊ देणार नाही, ह्या स्वाभिमानानं गाव विकलू दिलं नाही पाहिजे. तेजस्विता, भ्रष्टाचार, अन्याय आणि अत्याचाराची चीड असली पाहिजे म्हणा. कंस चानूर मर्दनम. देवकी परमानंद. जगाच्या बाजारामध्ये आपल्या पराक्रमानं जग सुंदर करत असताना त्या कर्तबगारीच्या बातम्या आईच्या कानावर गेल्यानंतर आई नाचावी, माझं लेकरू आहे, माझं पोरग आहे, ते आहे ना, ते माझं पोरग आहे, हे गेलं ना, हे माझं पोरग आहे सीडीएस, आता हा लेकरू आहे ना मिलिटरीत गेलेलं. यांच्या पदवीदान समारंभामध्ये 3 मिनिटाची एका आईचा व्हिडिओ आहे त्या NDA मध्ये. ती आई असं म्हणते की माझं 22 वर्षाचं पोरग आज क्लास 1 अधिकारी झालं, लष्करामध्ये भरती झालं. ते उद्या राजस्थानच्या सरहद्दीवर उभं राहील ना, त्यावेळेला +55 डिग्री सेंटीग्रेडला 12 तास उभं राहील. आणि त्याची ड्युटीच्या वेळेला हिमालयामध्ये असेल ना, त्यावेळेला माझं पोरग त्या हिमालयामध्ये -45 डिग्री सेंटीग्रेडला 12 तास उभा असेल. आईचा देवकी परमानंद आणि आमचं पोरग डॉल्बीवर नगिना डान्स. देवकी परमानंद, आईला आनंद देणारा असलं पाहिजे. त्याच्या पराक्रमाच्या गाथा ऐकल्यानंतर आईचं ऊर भरून आलं पाहिजे. जग सुखी करतोय, आनंदी करतोय. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. आणि गावातल्या इतर आयांनी म्हटलं पाहिजे, नादाला लागायचं असलं तर ह्या पोराच्या नादाला लागा, वाटोळ होणार नाही, तुमचा विकास होईल. अशी तरुणाई असावी, ती तुमच्या रूपानं दिसावी. कुंभोजमध्ये आणखीन काही वर्षानंतर चातुर्मासाचं ज्या वेळेला असाच मंडप भरेल, त्यावेळेला बाळानो, वीर सेवा दलामध्ये काम करत असणाऱ्या जिगरबाज तरुणांनो, मला तुमच्या पराक्रमाच्या गाथा याच मंडपामध्ये सांगण्याची संधी आणि भाट कराल अशी विनंती करतो. आणि आपल्या पायावर डोकं ठेवून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद सर. अण्णांचा तुमच्यावर असणारा प्रभाव आणि आज ह्याच अण्णांच्या जन्मभूमीमध्ये तुमचं मनोगत ऐकणं ही कुंभोजकरांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या मनोगतातून तुम्ही व्यसनमुक्ती आणि त्यांचं तरुणांच्यावर होणारा परिणाम आणि त्यातून कसा विचार घेऊन बाहेर पडलं पाहिजे याचं मनोगत नक्कीच प्रेरणादायी ठरेल. यानंतर